तूळ राशीवाल्यांनो, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडत आहे ते साधं नाही. हा एक संकेत आहे, जो प्रत्येकाला समजत नाही. तुम्हाला कधी असं वाटतंय का, की सगळं काही बदलाच्या उंबरठ्यावर उभं आहे, पण नेमकं काय होणार हे कळत नाही. हाच तो क्षण आहे जिथे नशीब तुमच्यासाठी एक नवीन खेळ रचते. एखादा निर्णय जो तुम्ही सतत पुढे ढकलत आहात, एखादी गोष्ट जी मनात असूनही तुम्ही व्यक्त करत नाही, किंवा एखादी संधी जी तुम्ही अजून स्वीकारलेली नाही. कदाचित याच गोष्टी तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. पण प्रश्न हा आहे की तुम्ही त्या क्षणाला ओळखणार आहात का? आज जे काही तुम्हाला साधं वाटतंय ते उद्या मोठं रूप घेऊ शकतं. तुमच्या भोवती घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यातच मोठा संदेश दडलेला आहे. काहीतरी तुमच्यासाठी बदलतंय, आणि जर तुम्ही योग्य वेळी योग्य पाऊल टाकलं तर पुढचा काळ तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या स्तरावर नेऊ शकतो. तूळ राशीचा तोल साधेल नशिबाचा नवा खेळ. ज्योतिष सांगते सत्य. तूळ राशी ही संतुलन, न्याय आणि सौंदर्य यांची प्रतीक मानली जाते. पण आयुष्यात प्रत्येक वेळी तोल राखणं सोपं नसतं. अनेक वेळा परिस्थिती अशी येते की मन एका बाजूला आणि निर्णय दुसऱ्या बाजूला उभा राहतो. अशा वेळी तूळ राशीचा खरा संघर्ष सुरू होतो. मात्र येणारा काळ हा या संघर्षाला नवा अर्थ देणारा ठरवणार आहे. नशिबाचा खेळ आता हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. जे निर्णय तुम्ही आतापर्यंत टाळत होता, तेच निर्णय आता तुमचं आयुष्य बदलू शकतात. कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक आयुष्यात, तुमची शांत आणि विचारपूर्वक वागण्याची पद्धत तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं स्थान देईल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी वळतील आणि तुमच्या शब्दाला किंमत मिळू लागेल. आर्थिक बाबतीतही हळूहळू सुधारणा दिसून येईल. पूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळण्यास सुरुवात होईल. अचानक काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात, ज्या सुरुवातीला अवघड वाटतील, पण त्यातूनच मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. धाडस आणि संयम यांचा योग्य वापर केला तर यश निश्चित आहे. प्रेम आणि नात्यांमध्येही सकारात्मक बदल दिसतील. गैरसमज दूर होतील, संवाद वाढेल आणि नात्यांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण होईल. काही तूळ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीची एंट्री होण्याचीही शक्यता आहे, जी त्यांच्या भावनांना समजून घेईल आणि त्यांना मानसिक आधार देईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. कामाचा ताण आणि मानसिक थकवा यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणं आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे. ध्यान, योग किंवा शांततेत काही वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एकूणच तूळ राशीसाठी हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. नशिबाचा तोल आता तुमच्या बाजूने झुकताना दिसेल, पण त्यासाठी तुमची तयारी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता महत्त्वाची ठरेल. जे बदल येणार आहेत ते अचानक वाटतील, पण त्यातूनच तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने पुढे जाईल. आता पुढील काळात तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळी स्पष्टता निर्माण होताना दिसेल. पूर्वी जे प्रश्न सतत मनात घोळत होते, त्यांची उत्तरं अचानक मिळाल्यासारखी वाटतील. निर्णय घेण्याची गती वाढेल आणि संभ्रम कमी होईल. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक ठाम आणि प्रभावी बनणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जे लोक नोकरीत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या सुरुवातीला जड वाटतील, पण पुढे जाऊन त्या तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी, नवीन आयडिया किंवा विस्ताराचे मार्ग खुले होतील. मात्र प्रत्येक गोष्टीत घाई करण्यापेक्षा विचारपूर्वक पावलं उचलणं गरजेचं आहे. सामाजिक वर्तुळात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या वागण्याकडे आणि निर्णयांकडे लक्ष देऊ लागतील. काही लोक तुमच्यावर मत्सरही करू शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या मार्गावर ठाम राहणं आवश्यक आहे. तुमच्या स्वभावातील नम्रता आणि समजूतदारपणा तुम्हाला या सगळ्यात सहज पुढे नेईल. कुटुंबात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात. घरातील जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर कुटुंबियांचा पाठिंबा देखील मिळेल. काही जुने वाद किंवा तणाव मिटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरात शांतता आणि समाधानाचं वातावरण निर्माण होईल. कुटुंबांसोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल. तुमच्या अंतर्मनातही मोठे बदल घडत आहेत. तुम्ही आता स्वतःच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागाल. जे लोक तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचे आहेत आणि जे फक्त वेळ घालवण्यासाठी आहेत, यातील फरक स्पष्ट होईल. त्यामुळे अनावश्यक नात्यांपासून तुम्ही दूर राहण्याचा निर्णय घेऊ शकता.
जो तुमच्यासाठी योग्य ठरेल. प्रवासाचे योगही दिसून येतात. काही प्रवास कामाच्या निमित्ताने असतील, तर काही स्वतःसाठी, मन शांत करण्यासाठी असतील. या प्रवासांमुळे नवीन अनुभव मिळतील आणि तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडतील. तुमच्या सर्जनशीलतेला देखील एक नवी दिशा मिळेल. कला, लेखन, संगीत किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात तुम्ही स्वतःला व्यक्त करू शकता. तुमच्या कल्पनांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काहीतरी निर्माण करू शकता. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की प्रत्येक संधीसोबत काही आव्हानंही येतात. त्यामुळे आत्मविश्वास आणि संयम या 2 गोष्टी तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. तुम्ही घेतलेले निर्णय तुमचं भविष्य घडवतील. म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि धैर्याने टाका. हा काळ तुम्हाला केवळ यश देणार नाही, तर तुम्हाला एक परिपक्व आणि स्थिर व्यक्ती बनवणार आहे. नशिबाचा खेळ आता तुमच्यासाठी नवीन दार उघडतोय. फक्त त्यातून आत जाण्याची हिंमत दाखवा. या टप्प्यावर तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक खोल अंतर्मुख प्रवास सुरू होईल. बाहेरच्या जगात घडणाऱ्या घटनांपेक्षा आतल्या भावनांचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येईल. तुम्ही स्वतःला नव्याने ओळखण्याचा प्रयत्न कराल आणि या प्रक्रियेत अनेक जुन्या सवयी, विचार आणि भीती हळूहळू मागे पडतील. ही एक अशी अवस्था असेल जिथे बदल दिसायला शांत वाटतील, पण त्यांचा प्रभाव खूप खोलवर जाणवेल. कामाच्या क्षेत्रात काही अनपेक्षित वळणं येऊ शकतात. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण त्या घडामोडींमधूनच तुम्हाला नवा मार्ग सापडेल. ज्या गोष्टींवर तुम्ही पूर्णपणे अवलंबून होता, त्याऐवजी तुम्ही आता स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकाल. हेच आत्मनिर्भरतेकडे जाण्याचं पाऊल ठरेल. धनप्राप्तीच्या बाबतीत काही वेळा अचानक खर्च वाढू शकतो, पण त्याच वेळी नवीन उत्पन्नाचे मार्गही तयार होतील. तुम्ही पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलाल. फक्त कमाई नव्हे, तर योग्य नियोजन आणि साठवणूक यावरही भर द्याल. त्यामुळे भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. नातेसंबंधांच्या बाबतीत एक महत्त्वाची जाणीव होईल. प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवणं गरजेचं नसतं. तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठरवायला शिकाल आणि त्या स्पष्टपणे व्यक्त कराल. काही नात्यांमध्ये अंतर येईल, पण ते अंतर तुमच्या मानसिक शांततेसाठी आवश्यक असेल. त्याचबरोबर काही नात्यांमध्ये अनपेक्षितपणे जवळीक वाढेल, जिथे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजून घेतलं जाईल. या काळात तुमचं लक्ष अध्यात्म किंवा जीवनाच्या खोल अर्थाकडे वळू शकतं. तुम्ही शांतता शोधण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा एकांताचा आधार घ्याल. या सगळ्यामुळे मनातील गोंधळ कमी होईल आणि निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतील. तुमच्या संवाद कौशल्यातही बदल जाणवेल. पूर्वी तुम्ही जिथे गप्प राहत होता, तिथे आता योग्य वेळी योग्य शब्द वापरण्याची कला तुमच्यात विकसित होईल. यामुळे अनेक गैरसमज टळतील आणि लोकांशी तुमचं नातं अधिक प्रामाणिक बनेल. वेळोवेळी काही कठीण प्रसंग येतील, जे तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतील. पण या प्रसंगामुळेच तुमच्यातील ताकद बाहेर येईल. तुम्ही आधीपेक्षा अधिक स्थिर, संयमी आणि आत्मविश्वासी बनाल. हा काळ तुम्हाला शिकवेल की नशिबाचा तोल फक्त बाहेरच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो, तर तुमच्या आतल्या परिस्थितीवरही अवलंबून असतो. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्थिर राहता, तेव्हा बाहेरचं जग आपोआप तुमच्या बाजूने झुकायला लागतं. पुढील वाटचाल ही केवळ यशाकडेच नाही, तर आत्मसमाधान आणि खरी शांती मिळवण्याकडे नेणारी असेल. पुढील काळात तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये वेळेचं आणि संधीचं महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवू लागेल. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो आणि तो ओळखणं हीच खरी यशाची किल्ली आहे. ही जाणीव तुमच्यात निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी योग्य क्षणाची वाट पाहायला शिकाल आणि हेच तुमच्यासाठी मोठं फायद्याचं ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच आकर्षक ऊर्जा दिसू लागेल. लोकांना तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडेल, कारण तुमच्यातील सकारात्मकता आणि समतोल स्वभाव त्यांना शांतता देईल. काही लोक तुमच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील, तर काही जण तुमच्यापासून प्रेरणा घेतील. यामुळे तुमचं सामाजिक स्थान अधिक मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं निरीक्षण करण्याचं कौशल्य खूप उपयोगी पडेल. तुम्ही फक्त वरवरच्या गोष्टींकडे न पाहता प्रत्येक गोष्टीमागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न कराल. यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे निर्णय घेऊ शकता, जे दीर्घकालीन यश देणारे असतील. वरिष्ठांकडून तुमच्यावर विश्वास वाढेल आणि काही गुप्त किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला दिल्या जाऊ शकतात. तुमच्या आयुष्यात काही नवीन लोक येतील, जे सुरुवातीला साधे वाटतील, पण पुढे जाऊन तेच तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील. या लोकांमुळे तुमच्या विचारसरणीत बदल होईल
आणि तुम्ही आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागाल. काही जुने संपर्क पुन्हा जुळण्याची शक्यता देखील आहे, ज्यामुळे अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक निर्णय घेताना तुम्ही आता अधिक जागरूक व्हाल. अनावश्यक खर्च टाळून तुम्ही गुंतवणुकीकडे लक्ष द्याल. छोट्या छोट्या बचतीमुळे मोठं आर्थिक सुरक्षित जाळं तयार होऊ शकतं, याची जाणीव तुम्हाला होईल. काही लोकांना मालमत्तेशी संबंधित फायदे मिळण्याची शक्यता आहे. मनाच्या पातळीवर तुम्ही आता अधिक शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्न कराल. बाहेरच्या गोंधळाचा तुमच्यावर कमी परिणाम होईल. तुम्ही स्वतःसाठी काही नियम ठरवाल आणि त्यानुसार आयुष्य जगण्याचा प्रयत्न कराल. या शिस्तीमुळे तुमच्या आयुष्यात स्पष्टता आणि समाधान वाढेल. काही वेळा तुम्हाला एकटेपणाची गरज वाटेल, पण हे एकटेपण नकारात्मक नसून स्वतःला समजून घेण्यासाठी उपयोगी ठरेल. या काळात तुम्ही तुमच्या खऱ्या इच्छा, स्वप्न आणि उद्दिष्ट ओळखू शकता. एक महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही आता इतरांना खुश करण्यापेक्षा स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायला शिकाल. यामुळे काही लोक दूर जातील, पण जे राहतील तेच खरे असतील. आयुष्य तुम्हाला सतत संकेत देत राहील. कधी संधीच्या रूपात, कधी अडचणींच्या रूपात. त्या संकेतांना ओळखून योग्य दिशेने पाऊल टाकलं तर तुमच्यासाठी पुढचा काळ केवळ बदलांचा नाही, तर स्थैर्य, प्रगती आणि आत्मविश्वासाचा मजबूत पाया तयार करणारा ठरेल. आता पुढे तूळ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्याच्या दिशेबाबत एक वेगळीच जाणीव होऊ लागेल. आत्तापर्यंत जे काही घडलं त्याचा अर्थ लावण्याची क्षमता वाढेल आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची सवय लागेल. हीच सवय तुम्हाला भविष्यात चुका टाळायला मदत करेल. तुमच्या निर्णयांमध्ये आता भावनांपेक्षा वास्तवाचा प्रभाव अधिक दिसेल. तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे केवळ मनाने नाही, तर बुद्धीनेही पाहायला लागाल. त्यामुळे अनेक कठीण प्रसंगामध्ये तुम्ही योग्य मार्ग निवडू शकाल. काही वेळा मनाला आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतील, पण त्यामागचं कारण पुढे जाऊन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या क्षेत्रात तुमची सातत्यपूर्ण मेहनत आता लोकांच्या लक्षात येईल. जे लोक तुम्हाला दुर्लक्षित करत होते, तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमच्या कामाची पद्धत, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. काहींना पदोन्नती तर काहींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातील गती थोडी वाढलेली जाणवेल. अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळाव्या लागतील, पण तुमचं संतुलन राखण्याचं कौशल्य तुम्हाला यातून बाहेर काढेल. वेळेचं व्यवस्थापन नीट केलं तर तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त साध्य करू शकता. भावनिकदृष्ट्या तुम्ही अधिक परिपक्व बनत आहात. कोणत्या गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायची आणि कोणत्या गोष्टींना दुर्लक्ष करायचं याचं भान तुम्हाला येईल. त्यामुळे मनावर अनावश्यक ताण येणार नाही. काही वेळा शांत राहणं हाच सर्वोत्तम उत्तर असतो. हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवातून शिकाल. कुटुंबात तुमची भूमिका अधिक महत्त्वाची होईल. काही निर्णय तुमच्यावर सोपवले जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्यावर विश्वास दाखवला जात आहे हे स्पष्ट होईल. या विश्वासाला योग्य न्याय देण्यासाठी तुम्ही अधिक जबाबदारीने वागाल. स्वतःच्या आवडीनिवडीने पुन्हा लक्ष देण्याची वेळ येईल. जे काही तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद देतं, त्या गोष्टींमध्ये तुम्ही वेळ घालवाल. यामुळे मनाला समाधान मिळेल आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण वाटेल. काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ शकतात, पण त्या तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहेत. त्या आठवणींमधून तुम्ही तुमचं वर्तमान अधिक चांगलं घडवू शकता. तुमच्यातील सहनशीलता आणि समजूतदारपणा आता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा तोल राखू शकता. ही जाणीव तुम्हाला आत्मविश्वास देईल. आगामी काळ तुमच्यासाठी फक्त बाह्य यशाचा नाही, तर आतल्या समाधानाचा असेल. तुम्ही जे काही कराल त्यात एक वेगळी स्थिरता आणि स्पष्टता दिसेल. आयुष्य तुम्हाला हळूहळू अशा टप्प्यावर घेऊन जाईल, जिथे तुम्ही स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकता आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवू शकता. आता पुढील टप्प्यात तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात स्थिरतेसोबतच सूक्ष्म बदलांची मालिका सुरू होईल. हे बदल मोठ्या आवाजात नाही, तर शांतपणे घडतील, पण त्यांचा परिणाम खूप खोलवर जाणवेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट नव्या नजरेने पाहायला लागाल. जिथे आधी गोंधळ होता, तिथे आता स्पष्टता दिसेल आणि जिथे शंका होती, तिथे विश्वास निर्माण होईल. तुमच्या कृतीमध्ये आता एक वेगळीच परिपक्वता दिसेल. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तिचा परिणाम काय होईल याचा तुम्ही सखोल विचार कराल. त्यामुळे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता कमी होईल. काही वेळा तुम्ही मागे राहिल्यासारखे वाटेल, पण प्रत्यक्षात तुम्ही अधिक मजबूत पायाभूत तयारी करत असाल. तुमच्या आयुष्यात नाही म्हणण्याची ताकद वाढेल.
प्रत्येक गोष्ट स्वीकारणं गरजेचं नसतं हे तुम्ही ओळखाल. यामुळे तुमच्यावरचा अनावश्यक ताण कमी होईल आणि तुम्ही फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल. ही सवय तुमचं आयुष्य अधिक सोपं आणि संतुलित करेल. व्यावसायिक आयुष्यात काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या वळणावर जातील. एखादी संधी अचानक हातातून जाऊ शकते, पण त्याच वेळी त्यापेक्षा मोठी संधी तुमच्या समोर उभी राहील. त्यामुळे एखादी गोष्ट गमावल्यावर निराश न होता पुढे काय येतंय याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरेल. तुमच्या संवादामध्ये एक वेगळीच प्रभावीता येईल. तुम्ही कमी बोलूनही जास्त सांगू शकाल. तुमचे शब्द लोकांवर प्रभाव टाकतील आणि तुमचं मत अधिक गांभीर्याने घेतलं जाईल. काही वेळा तुमचं शांत राहणंही इतरांसाठी एक संदेश ठरेल. मनाच्या स्तरावर तुम्ही आता भूतकाळाशी असलेली गुंतवणूक हळूहळू सोडत जाल. काही गोष्टी कायमच्या संपल्या आहेत हे स्वीकारण्याची ताकद तुमच्यात येईल. या स्वीकारामुळे तुमचं मन हलकं होईल आणि नवीन सुरुवातीसाठी जागा तयार होईल. तुमच्या आयुष्यातील प्राधान्यक्रमही बदलतील. जे आधी खूप महत्त्वाचे वाटत होते, ते आता तितकंसं महत्त्वाचं वाटणार नाही. आणि ज्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करत होता, त्या आता तुम्हाला खरी आनंद देणाऱ्या ठरतील. स्वतःशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती वाढेल. तुम्ही तुमच्या चुका स्वीकाराल आणि त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. हीच वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं आणि अधिक विश्वासार्ह बनवेल. काही वेळा आयुष्य तुम्हाला अशा परिस्थितीत टाकेल जिथे तुमची सहनशक्ती आणि संयम दोन्हींची परीक्षा होईल. पण या प्रत्येक परीक्षेमुळे तुम्ही अधिक मजबूत व्हाल. तुम्हाला जाणवेल की तुमच्यातली खरी ताकद बाहेरून नाही तर आतून येते. हा काळ तुम्हाला शिकवेल की संतुलन म्हणजे फक्त दोन गोष्टींमध्ये समतोल राखणं नाही, तर स्वतःचं मन, विचार आणि कृती यांना एकाच दिशेने नेणं आहे. जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा आयुष्य आपोआप योग्य मार्गावर चालू लागतं. तूर राशीचे तुम्ही असाल आणि आयुष्यात खरंच बदल घडवायचा असेल तर फक्त वाचून थांबू नका. आजपासून कृतीला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याला नशिबावर सोडण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. फक्त ती ओळखण्याची तयारी तुमच्यात असायला हवी. तुमच्या मनात जे विचार सतत येत आहेत ते दुर्लक्षित करू नका. कदाचित तेच तुमच्या पुढच्या यशाचा मार्ग दाखवत असतील. भीती, शंका आणि गोंधळ यांना बाजूला ठेवून एक छोटं पाऊल पुढे टाका. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जातं. जर तुम्हाला तुमचं आयुष्य खरंच संतुलित आणि यशस्वी बनवायचं असेल, तर स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःला समजून घ्या आणि जे योग्य वाटतं त्यावर ठाम राहा. इतरांचं मत ऐका, पण अंतिम निर्णय स्वतःच ठेवा. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि आयुष्याला नव्या दिशेने वळवण्याची. तुम्ही तयार असाल तर नशीबही तुमच्या बाजूने उभं राहील. फक्त एक पाऊल पुढे टाका आणि तुमचा बदल स्वतः अनुभवा.